1917 मध्ये महिला दिनाची सुरुवात झाली. पहिलं वर्ल्ड वॉर जेव्हा झालं तेव्हा रशियामध्ये खाण्यापिण्याचे हाल व्हायला लागले. खूप सगळीकडे युद्धाचं वातावरण होतं आणि मग त्यावेळी इतक्या महिलांनी एकत्र येऊन स्ट्राईक केला. ब्रेड अँड पीस अशा नावाखाली, म्हणजे खाण्यासाठी अन्न आणि शांतता अशी लाभावी म्हणून. आणि तो स्ट्राईक खूप चांगल्या प्रकारे पुढे शांतता निर्माण करायला उपयोग झाला आणि त्यामुळे हा जागतिक दिन म्हणून हळूहळू युरोपनी मान्य केला आणि पुढे अमेरिका आणि युएननी जागतिक महिला दिन म्हणून तो प्रस्थापित केला. म्हणून आपण हा जागतिक महिला दिन 8 मार्च या दिवशी आपण साजरा करतो. तर आता मला सांगा, महिलांचा सन्मान एक दिवसाचं काम आहे का? नाही. तर हा सन्मान आपल्याला कायम असाच आदर, समानता, योग्य संधी या दृष्टीने मिळाला पाहिजे. महिलांना पूर्वी अगदी घरातच असायची आणि नंतर आता आपण खूप सक्षम झालोय असं आहे का? असं वाटू शकतं काहींना, पण असं नाहीये. खूप प्राचीन काळापासून, वेदकाळापासून बऱ्याच महिला आपल्याला अशा पाहायला मिळतात की ज्या विदुषी म्हणून, म्हणजे विद्वान म्हणून प्रस्थापित होत्या. मैत्रेयी, गार्गेयी अशा ज्या विदुषी स्त्रिया होत्या त्या याज्ञवल्क्य ऋषींना सुद्धा प्रश्नोत्तरांमध्ये हरवत होत्या. किंवा लोपामुद्रा, सुलभा यांसारख्या स्त्रियांनी तर वेदांमध्ये काही काही स्तोत्रही दिलेली आहेत. आणि पौराणिक गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ अशा सुद्धा कोण्या वगैरे यासारख्या स्त्रिया त्यावेळेस सुद्धा आपल्या इतिहासामध्ये आलेल्या आहेत. याशिवाय पौराणिक महाकाव्यांमध्ये सुद्धा आपल्याला सीता आहे, द्रौपदी आहे, अंजनी आहे, सावित्री आहे, अशा खूप स्त्रियांची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. माहिती आहेत ना? थोड्याफार तुम्हाला गोष्टी माहिती आहेत ना प्रत्येकाच्या? तर या सगळ्या स्त्रिया आपला आदर्श आहेत. मधल्या काळात काही तुम्ही इतिहास शिकत असाल की मुघल साम्राज्य किंवा त्यांची आक्रमणं, इंग्रजांची आक्रमणं, या सगळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये स्त्रियांना संरक्षण म्हणून घरात राहावं लागलं. पण आपण स्त्रिया कसे आहोत? सक्षम आहोत, खंबीर आहोत. आत्ताच्या काळात सरांनी खूप उदाहरणं दिली, तशी बरीच उदाहरणं अजूनही आहेत. अगदी सगळ्याच क्षेत्रामध्ये, IPS मध्ये किरण बेदी ऑफिसर आहे, पोलीस ऑफिसर, बरोबर आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इव्हन राष्ट्रपती सुद्धा आता कोण आहे माहितीये? एक स्त्रीच आहे, द्रौपदी मुर्मू या आहेत. फाल्गुनी ज्या न्यायिकाच्या फाउंडर आहेत त्या सुद्धा कशा आहेत? बिलियनरी आहेत. म्हणजे फक्त आपली निर्मला सीतारमण आहेत, त्या अर्थमंत्री आहेत. अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रिया या पुढे आहेत आणि या स्त्रिया तुमच्यासारख्याच कधीतरी अशा विद्यार्थिनी होत आहेत, बरोबर? तर सगळ्याच मुलींना मी सांगते की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास, ज्ञान, धैर्य असं कोणालाही म्हणून नाही द्यायचं की तुम्ही हे करू शकत नाही. ज्ञान, आत्मविश्वास, धैर्य ही तुमची शक्ती आहे. आणि मुलांना या संदर्भात मी सांगू इच्छिते, स्ट्रॉंग किंवा मजबूत मुलं कोण आहेत? जी इतरांना त्रास देतात ती, किंवा जी एकदम बलवान, तू माझ्याकडे काहीच नाही असं नाही, बिलकुल नाही. तर जी मुलं सन्मान करतात, दुसऱ्याचा मदतीला येतात, ती मुलं सशक्त किंवा मजबूत म्हणायची. आता अजून एक थोडासा वेगळा विषय मी सांगते. आपल्या आतमध्ये जी शक्ती आहे तीच आपल्याला आपलं भवितव्य घडवायला मदत करते. म्हणजे कृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलंय, उद्धरेण आत्मानं आत्मानं अवसादय. म्हणजे आपणच आपला उद्धार करण्यासाठी काय कारणीभूत आहोत. आपण आपला अवसाद करून घ्यायचा नाही, तर आपण आपलं भवितव्य घडवण्यासाठी भवितव्य आपल्याच हातात असतं. आपण कशा प्रकारे वागतो, कशा प्रकारे आपण मेहनत घेतो, कशा प्रकारे ज्ञानार्जन करतो, या सगळ्यामधूनच आपलं पुढचं भवितव्य घडत असतं. तर या सगळ्यासाठी ज्ञान, अभ्यास हा महत्वाचा आहे. पण याच्या बरोबर अजून महत्वाच्या गोष्टी काय आहेत? शरीराचं आरोग्य, निरोगी आयुष्य. त्याच्यासाठी काय काय करायचंय? सगळ्यांनी झोप व्यवस्थित झाली पाहिजे. कमीत कमी 7 ते 8 तास झोप झालीच पाहिजे. असं नाही रात्री जागत बसले, सकाळी सुदैवाने तुमची शाळा 7 वाजता, त्यामुळे तुम्हाला 6 वाजता तर उठायलाच लागणार. तर ही सवय कायम ठेवायची. याशिवाय घरचं
शिक्षक आहेत, घरी आईवडील आहेत, सगळेजण आपल्याला मार्गदर्शन करत असतात. पण जर आपणच ठरवलं नाही की नाही मी नाही अभ्यास करणार तर होईल का? तर आपणच ठरवून जर अभ्यास केला, चांगल्या प्रकारे आपण सगळ्या सवयी केल्या तर अर्थातच आपलं भविष्य खूप सुंदर होणार आहे. तर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा, आत्मविश्वासाने आतल्या शक्तीला जागृत करा. मनाने ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि उद्याचे भविष्यातले नेते म्हणा किंवा वेगवेगळे पदाधिकारी हे तुमच्यामधूनच कोणी आहे. त्यामुळे स्वप्न मोठी पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा हेच मी आज सांगेन. धन्यवाद.